सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यात ज्या ज्या ठिकाणी शिवमंदिर आहेत त्या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या संख्येने जात असतात. असंच जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामधील रामपुरा असा एक भाग, त्या भागामध्ये अतिप्राचीन शिवमंदिर. या शिवमंदिराचं वैशिष्ट्य असं की या शिवमंदिरामध्ये दोन दोन महादेवाचे पिंड स्वयंभू निघालेले आहेत असे काही जाणकार आपल्याला सांगतात. परंतु त्या जे शिवभक्त आहेत, माजी नगरसेवक डॉक्टर रवींद्र पाटील हे जोडजोड गेल्या 15 वर्षापासून दर श्रावण महिन्यात 24 तासात फक्त एकदाच अन्नप्राशन करतात व ते दिवसभर निरंकार उपास धरत असतात. आपण त्यांच्याकडनं काही माहिती जाणून घेऊ. डॉक्टर साहेब, तुमच्या न्यूज अनकटमध्ये स्वागत. नमस्कार. एक सांगा, आता हे जे रामपुरातलं प्राचीन महादेवाचं मंदिर आहे याबाबत आपण काय विस्तृत माहिती द्या. नमस्कार. सर्व शिवभक्तांना पवित्र श्रावण मासानिमित्त न्यूज अनकटमार्फत मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. येणारं आयुष्य सर्वांना, शेतकरी राजाला पावसाचं आणखी या ठिकाणी आगमन व्हावं, जेणेकरून शेतकरी सुखी राहील. शेतकरी सुखी राहिला तरच आपला परिसर आणि सर्व सृष्टी चराचर ही समृद्ध राहील. मी साधारणतः 40 वर्षापासून या मंदिरामध्ये येतो. माझे आजोबा या ठिकाणी नेहमी यायचे, त्यांच्यासोबत मी या मंदिरामध्ये यायचो. त्यांनी आणि बुवांनी सांगितलेला इतिहास या मंदिराचा खूप पुरातन आहे, प्राचीन आहे. बुवाजींच्या म्हणण्यानुसार हे मंदिर अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेलं आहे आणि त्याचा जीर्णोद्धार पुढच्या पिढीने केलेला आहे अशी माहिती बुवा यांनी सांगितली. या ठिकाणी असलेल्या 2 महादेवाच्या पिंडी साक्षात या ठिकाणी शंकर भगवानाचं वास्तव्य आहे असा चमत्कारिक दृष्टिकोन नक्कीच जाणवतो. या ठिकाणी आल्यानंतरची जी पवित्रता, निसर्गरम्य वातावरण, असं वाटतं की या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ बसावं आणि पुण्य कमवावं. असा पुरातन इतिहास या मंदिराचा आहे. आपण सर्वांनी आज आत्माराम दादांच्या माध्यमातून आणि न्यूज अनकटच्या माध्यमातून आपणास या मंदिरापर्यंत पोचवण्याचं सौभाग्य दादांनी प्राप्त करून दिलं आहे. आपण सुद्धा सर्वांनी चोपड्यामध्ये, रामपुरा परिसरामध्ये मिशन बंगल्याला लागून या मंदिराचं स्थळ आहे. आपणही या दर्शनाचा लाभ नक्की घ्या आणि पुण्य कमवा अशी मी आपल्या सर्वांना न्यूज अनकटच्या माध्यमातून आपण या ठिकाणी यावं आणि दर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी कृपा करतो. याच मंदिरात विधानसभेचे माजी अध्यक्ष रावण चुकलेले अरुणभाई गुजराती किंवा गुजराती परिवार, संपूर्ण गुजराती परिवार दर वर्षाला श्रावण महिन्यात नित्यनेमाने तर दर्शनासाठी येत असतात. याबाबत आपण काय सांगा. मी जेव्हाही या ठिकाणी दर्शनासाठी आलो, बऱ्याचशा वेळेला माजी विधानसभा अध्यक्ष आदरणीय भाईसाहेब, वसंत काका, आशिष भाई या सर्वांचा सहवास या ठिकाणी मला सुद्धा नेहमी लाभलेला आहे. या पवित्र अशा जोड महादेव मंदिराची आख्यायिका आणि आलेला दृष्टांत बऱ्याचशा लोकांना असा आहे की या ठिकाणी त्यांची मनोकामना पूर्ण झाल्यामुळे बरेचसे लोक सोमवारी आणि गुरुवारी पूर्ण श्रावण महिन्यामध्ये भंडारा या ठिकाणी आयोजित करतात आणि महाप्रसादाचा अनुभव सर्वसामान्य जनतेला देतात. आपण सुद्धा कधीतरी या ठिकाणी नक्कीच महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. याचप्रमाणे या मंदिरात लहानपणापासून सुभाष बुवा म्हणून जे एक व्यक्ती आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचा मानधन नाही, कुठल्याही प्रकारचं देणगी नाही, त्यांना विशेष म्हणून त्यांना पुत्रही नाही. अशा परिस्थितीत ते मंदिरात थांबतात व महादेवाची जी पूजा असते, जी आरती असते, ते नित्यनेमाने मंदिर स्वच्छ ठेवण्याचे जे काम असतं ते करत असतात. आम्हाला एक सांगा की आपल्याला कुठल्याही प्रकारचा मानधन नाही, कुठल्याही प्रकारचे जे पैसे येत नाही, परंतु या मंदिरासाठी आपण काय सेवा करतात. दादा, मी बसून असून जेव्हा मी बिमार होतो, सर्व डॉक्टर 4 दिनीमध्ये दिली होती. बिमार तमत्ता बसले, जीवनदान दिले, मुक्का तो गाण घेत होतो.
त्याप्रमाणे भावाने मला बुद्धी दिली, त्याप्रमाणे माझं जितका जीवनदान दिलं तर मी त्याची सेवा करतो. त्यामुळे माझं तिनापी झाले. तिनापीमुळे त्याच्या भावांची सेवा करतो. त्याचा दिवा बत्ती दानपेटीमध्ये 1 रुपये छाप नाही. माझा जो 50 रुपये खाडकतो त्याचा पोट भरतो. मला काही दिंगी भेटत नाही, दिंगी असं करत नाही. त्याचा पैसा मला पैसा उघडून नाही, तर भोळोबाबा लागतो. पूजा पाठ करतो, मोठं करतो. ती बाई समजेला ती बाईला मुलं बाळ होता नाही, ती बाई शिवभूमीला माती कोरली, ते मग भोळोबाबा पोचन झाला. ती बाईला दुःख झालं सोनारला. तो म्हणे मी ह्या सोनार त्यांनी वाट दान दिलं गोसांना. दान दिल्याबद्दल गोसांनी मध्ये करून गोसांनी सेवा करो बस त्याचा विनंती करतो. असंही म्हटलं जातं की इथं जे भाविक येतात, जे नवस मानतात, त्यांना कुठेतरी महादेव प्रसन्न होतो व त्यांची जी मनोकामना असते ती पूर्ण होते. तरी आपण डॉक्टरांनी सांगितल्यानुसार गुरुवारी व सोमवारी इथं नित्यनेमाने भंडारा केला जातो व महाप्रसादाचा लाभ नक्की भाविकांना मिळत असतो. न्यूज अनकट, आत्माराम पाटील, चोपडा.